नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञान सागर या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल म्हणजे काय तर आपल्यासारख्याच शेतकऱ्यांसाठी माहितीचा एक खुला सागर, जिथे आपण शेतीतल्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक योजनेवर आणि प्रत्येक अडचणीवर अगदी सोप्या भाषेत बोलतो, जेणेकरून त्याचा थेट फायदा आपल्या शेतात आणि आपल्या घरात व्हावा. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो थेट आपल्या कामाशी आणि पैशाशी जोडलेला आहे. तो म्हणजे महा-डीबीटी अनुदान योजना. पण यात एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तो म्हणजे सरकारचा पैसा जाहिरातींवर जास्त खर्च होतोय की शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचवण्यासाठी? चला, आज हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते मुळापासून समजून घेऊया. तर सगळ्यात आधी हे महा-डीबीटी प्रकरण आहे तरी काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. महा-डीबीटी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ही एक ऑनलाईन सरकारी जागा आहे, एक वेबसाईट आहे. जसं आपण आपल्या गावच्या बाजारात जातो ना, तसंच समजा हा एक सरकारी ऑनलाईन बाजार आहे. इथे आपण आपल्या शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे ट्रॅक्टर, फवारणी पंप, ठिबक सिंचन किंवा चांगलं बियाणं या सगळ्यासाठी सरकारकडे मदतीसाठी अर्ज करू शकतो. याच मदतीला आपण अनुदान किंवा सबसिडी म्हणतो. याचा मुख्य हेतू एकच आहे, शेतकऱ्याचा खर्च कमी व्हावा आणि शेती करणं सोपं व्हावं. ही योजना खरं तर शेतकऱ्यांसाठी एका वचनासारखी आहे. सरकारचं वचन आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेतीला आधुनिक बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. पण मग या वचनानुसार आपल्याला नक्की मिळतं तरी काय? चला, तेही बघूया. या योजनेतून मिळणाऱ्या मदतीची यादी तशी खूप मोठी आहे. समजा तुम्हाला नवीन ट्रॅक्टर घ्यायचा असेल किंवा फवारणीसाठी चांगला पंप हवा असेल, पाण्याची सोय करण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन बसवायचं असेल किंवा पेरणीसाठी उत्तम प्रतीचं बियाणं हवं असेल, या सगळ्यासाठी आणि यांसारख्या अनेक महत्त्वाच्या यंत्रांसाठी सरकारकडून अनुदान मिळतं. थोडक्यात काय तर आपल्या शेतीला पुढे नेण्यासाठी लागणाऱ्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी इथे मदत मिळते. आता इथपर्यंत तर सगळं चांगलं वाटतंय. योजना चांगली आहे, मदतही चांगली आहे. पण आता आपण कथेच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. कोणतीही योजना तेव्हाच यशस्वी होते जेव्हा तिची माहिती प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचते, बरोबर? आणि म्हणूनच ही योजना तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी म्हणून सरकारने एक मोठा मेगाफोन हातात घेतलाय. म्हणजे काय तर जोरदार जाहिरात सुरू केली आहे. आणि या जाहिरातीवरचा खर्च ऐकून तुम्ही खरंच चकित व्हाल. आकडा आहे तब्बल 8,49,00,000 रुपये. हो, बरोबर ऐकलं. जवळपास 8.5 कोटी रुपये फक्त आणि फक्त कृषी विभागाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंजूर झाले आहेत. या आकड्यावरूनच आपल्याला अंदाज येतो की जाहिरातीवर किती मोठा भर दिला जातोय. बरं, मग हे एवढे पैसे खर्च कुठे होणार आहेत? तर विचार करा, तुम्ही गावातून शहरात जाताना रस्त्याच्या कडेला मोठे बोर्ड दिसतील. रेडिओ लावलात तर तिथे जाहिरात ऐकू येईल. एसटी बसमधून प्रवास करत असाल तर बसवर योजनेचे पोस्टर दिसतील. आणि हो, आता तर आपल्या हातातल्या मोबाईलवर सुद्धा ही माहिती पोचवली जाणार आहे. म्हणजे चारही बाजूनी या योजनेची माहिती आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे सगळं ऐकून छान वाटतंय, नाही का? की सरकार किती प्रयत्न करतंय. पण थांबा, इथेच एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जाहिरातींचा हा सगळा झगमगाट तर ठीक आहे, पण ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आधीच अर्ज केले आहेत त्यांच्या शेताच्या बांधावरची खरी परिस्थिती काय आहे? त्यांना वेळेवर मदत मिळतंय का? आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहूया. ही बाजू आहे त्या हजारो शेतकऱ्यांची जे सरकारी मदतीची चातकासारखी वाट पाहत आहेत. ही बाजू आहे त्रासाची आणि न संपणाऱ्या लांब प्रतीक्षेची. आज हजारो शेतकऱ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळतोय: माझं अनुदान कधी येणार? अर्ज करून तर महिने उलटून गेले, पण खात्यात पैसे कधी येणार याचं उत्तर काय मिळत नाही. आणि ही जी अनिश्चितता आहे ना, ती शेतकऱ्याचं सगळं आर्थिक नियोजन आणि धैर्य पार खचवून टाकते. आता हे बघा, हा एका शेतकऱ्याचा अनुभव आहे. ते म्हणतात, मी ट्रॅक्टरसाठी अर्ज केलाय पण अजून पूर्वसंमतीच मिळालेली नाहीये. आता हे पूर्वसंमती म्हणजे काय? एकदम सोपं आहे. समजा तुम्ही घरातल्या मोठ्या माणसांना विचारलं की मी दुकानातून एक वस्तू घेऊन येऊ का, आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, जा घेऊन ये. हा जो पहिला होकार असतो ना, त्यालाच सरकारी भाषेत पूर्वसंमती म्हणतात. पण अनेक शेतकऱ्यांना हा पहिला होकारच मिळायला इतका वेळ लागतोय की पुढचं कामच थांबून गेले. तर सध्या परिस्थिती अशी झाली आहे की खूप सारे अर्ज पहिल्याच टप्प्यात अडकून पडले आहेत. त्या पूर्वसंमतीसाठीच लोकांना महिने महिने वाट बघावी लागतीये. आणि समजा ज्यांची संमती झालीये त्यांच्या खात्यात पैसे यायला प्रचंड उशीर होतोय. आणि या सगळ्यावर कहर म्हणजे ती सरकारी वेबसाईटच अनेकदा नीट चालत नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही डोकेदुखी आणखी वाढलीये. आता बघा, आपल्यासमोर चित्र एकदम स्पष्ट आहे. एका बाजूला जाहिरातींवर करोडोंचा खर्च आणि दुसऱ्या बाजूला अनुदानासाठी शेतकऱ्यांची रखडपट्टी.
मग इथेच तो मूळ प्रश्न उभा राहतो की सरकारला नक्की महत्वाचं काय वाटतंय, योजनेचा प्रचार करणं की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणं? हा फरक खूप काही सांगून जातो. जाहिरातींसाठी बजेट लगेच मंजूर होतंय, पैसेही खर्च होतायत, पण शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी मात्र हजारो फायली तशाच पडून आहेत. माहिती वेगाने पोचतीये, पण मदत पोहोचायला खूप उशीर होतोय. हाच तो गोंधळ आहे जो शेतकऱ्याला त्रास देतोय. आणि म्हणूनच हा कळीचा मुद्दा समोर येतो की सरकारने आधी ज्यांचे अर्ज अडकले आहेत त्यांना मदत द्यायला हवी की नवीन जाहिरातबाजीवर पैसा खर्च करायला हवा. एक शेतकरी म्हणून विचार केला तर सरकारने कशाला प्राधान्य द्यायला हवं असं आपल्याला वाटतं. ठीक आहे, मग आता यावर उपाय काय? याचा अर्थ असा नाही की जाहिरात करणं चुकीचं आहे. नाही, योजनेची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच हवी. पण प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष मदत यांच्यात एक ताळमेळ बसवणं, एक संतुलन साधणं आज खूप गरजेचं झालंय. मुद्दा अगदी सरळ आणि सोपा आहे. गाडीला 2 चाकं असतात, बरोबर? एक चाक म्हणजे जाहिरात आणि दुसरं चाक म्हणजे शेतकऱ्याला मिळणारी मदत. आता दोन्ही चाकं जर एकाच वेगाने फिरली तरच गाडी सरळ पुढे जाणार. फक्त एकाच चाकावर जोर दिला तर गाडी गोल गोल फिरत राहील, पुढे जाणार नाही. तसंच काहीसं इथे होतंय. मग शेतकरी म्हणून आपल्या अपेक्षा काय आहेत? अगदी साध्या आहेत. 1. जे अर्ज अडकले आहेत ते पटापट पुढे न्या. 2. कोणाला मंजुरी मिळणार, कशी मिळणार हे सगळं पारदर्शक ठेवा, त्यात लपवाछपवी नको. 3. पैसे कधीपर्यंत खात्यात येणार याचे एक पक्कं वेळापत्रक सांगा. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, ती वेबसाईटची डोकेदुखी कायमची बंद करा. आणि जाता जाता हा एक प्रश्न सर्वांसाठी विचार करण्यासारखा आहे. जेव्हा एखादी योजना शेतकऱ्याला मदत करण्यासाठी असते तेव्हा जास्त महत्त्वाचं काय? त्या मदतीबद्दल मोठमोठ्या जाहिराती करणं की ती मदत खरंच वेळेवर शेतकऱ्याच्या दारात पोचवणं? यावर तुमचं काय मत आहे, तुमचा काय अनुभव आहे, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमचा अर्ज मंजूर झालाय का, अनुदान मिळालंय का, किती दिवस झाले वाट बघताय, हे सगळं आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे सर्वांसमोर खरी परिस्थिती येईल. ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर ह्या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही पाठवा. आणि हो, शेती ज्ञानसागर ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या शेतीची काळजी घ्या. जय जवान, जय किसान.